नमस्कार, मी विद्याधर कारंजकर, राहणार पुणे. आपल्या सर्वांचे आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण डॉक्टर श्री सुनील नाथा मस्के यांचे पांडुरंग महात्म्य या विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत. डॉक्टर श्री सुनील मस्के यांचे शिक्षण MD चाइल्ड स्पेशलिस्ट असे आहे. ते सध्या विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर येथे डीन या पदावर कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात असूनही त्यांना अध्यात्माची पूर्वीपासूनच आवड आहे. त्यांचा जन्म वारकरी घराण्यात झालेला आहे. पांडुरंग लीलामृत, रुक्मिणी माता महात्म्य, पंढरपूर सुहासिनी माता रुक्मिणी व आळंदीची वारी अशी 4 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. आजच्या कार्यक्रमाला काही जण प्रथमच उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी मी आपल्या तणावमुक्त जीवन ग्रुपच्या उपक्रमांची थोडक्यात माहिती देतो. रोज सकाळी 7 ते 8 व सायंकाळी 5 ते 6 यावेळी गेल्या 1 वर्षापासून मी मोफत योगा सेशन झूम ॲपद्वारे घेत आहे. दुपारी 3 ते 3:30 यावेळी योग निद्रा ध्यान असते. संपूर्ण भारतातून व काही जण भारताबाहेरूनही रोज या सेशनला जॉईन होत आहेत. खूप जणांना याचा मानसिक व शारीरिक फायदा झालेला आहे. तुमच्यापैकी कोणी जर अजून जर जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन करा. या सेशन मध्ये गीता अभ्यास सुद्धा सुरू आहे. सध्या 11वा अध्याय सुरू आहे. तसेच दर रविवारी रात्री 8 ते 9 यावेळी आध्यात्मिक विषयावर व्याख्यान मागील गीता जयंतीपासून आपण सुरू केलेले आहे. तसेच उद्यापासून आपण रोज रात्री 8 वाजता डॉक्टर सौ दीपाताई कुसाळकर यांनी सांगितलेले तत्वार्थ रामायण झूम ॲपवर रोज आपण उद्यापासून सुरू करत आहोत. तरी सर्वांनी त्याचाही फायदा जरूर घ्यावा. आता मी डॉक्टर श्री सुनील मस्के यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. डॉक्टर सुनील मस्के. धन्यवाद. नमस्कार. प्रातर नमामि चरणाबुंज श्री विठ्ठलाचे, आराध्य जे सुखद मंगल भाविकांचे. भीमा तीर निवासाय पंढरपूर वासिने, पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. पांडुरंग रुक्मिणी भक्त पुंडलिक व सकल संस नमन. आदरणीय सर्व श्रोते जनास वंदन. या कार्यक्रमाचे संयोजक श्री कारंजकर सर यांनी मला या कार्यक्रमात बोलविले व बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच ज्यांच्यामुळे हा सुंदर योग जुळून आला ते आमचे कौटुंबिक स्नेही डॉक्टर दीपा कुसळकर व डॉक्टर अशोक कुसळकर यांचेही ऋणातीत आभार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकट्टावर ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्या सुंदर ध्यानाचे वर्णन करतात त्याच ध्यानास सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानी यांचे नेय, ध्यानी यांचे ध्येय, कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. जे तपस्व्यांचे तप, जे जपकांचे जप, योगी यांचे गौप्य परमधाम. ते हे समचरण उभे विटेवरी, पहा भीमातीरी विठ्ठल रूप. या ज्योतीच्या निज ज्योतीची, पंढरपूरच्या विठोबाची आज आपण महती व माहिती या महात्म्यातून पाहणार आहोत. तरी श्रोत्यांना विनंती करतो की न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे. पंढरपूर हे आदी क्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला अनेक नावांनी ओळखले जाते. पांडुरंगपूर, पंढरी, पंढरीपूर, पंडरंगे, विठ्ठवाडी, फागणीपूर, पांडुरंगपल्ली,
लोहदंड तीर्थ, पौंडरी क्षेत्र इत्यादी. आजचे हे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातू मुनींद्रे समागत्य तिष्ठन् मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. असा या महायोग पीठाचा उल्लेख आद्य शंकराचार्यांनी 6व्या-7व्या शतकात केलेला आहे. इसवी सन 756 पर्यंत पंढरपूर हे गाव चालुक्याच्या राज्यात होते. तदनंतर राष्ट्रकूट, होयसळ, यवन, मराठे व इंग्रजांच्या राज्यात होते. जरी या राजसत्तांमध्ये पंढरपूर ग्राम होते, परंतु संत भामदास महाराज म्हणतात, चंद्रभागे तिरी उभा विटेवरी विठ्ठल राज्य करी पंढरीत. पंढरपूर तीर्थक्षेत्र अतिशय पवित्र मानले जाते. विशुद्ध भक्तिभावाने विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने मानवाचा मोक्ष मार्ग सुकर होतो, अशी पांडुरंगाच्या भक्तांची श्रद्धा आहे. धन्य धन्य ते नगर भूवैकुंठ पंढरपूर. स्कंद पुराणात पौंड्रिका नावाची तीर्थ आणि पावन क्षेत्र असून त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठतम भगवान पांडुरंग मूर्ती रूपाने विराजमान आहे, अशा स्वरूपाचे वर्णन तेथे आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशी या पंढरी क्षेत्राची ख्याती आहे. संतांचे माहेर तर वारकऱ्यांचे आद्यपीठ, पृथ्वीवरील हे साक्षात वैकुंठ आहे. अशा या भक्ती कैवल्य साम्राज्याचा अधिपती साक्षात भगवान विठोबा पांडुरंग हा सकल चराचरावर राज्य करणारा असून सर्व जनशक्तीचा मूक नायक, मूक अध्यक्ष आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. तर या कैवल्य सम्राट राजाच्या अवतरणाची कथा आता आपण पाहूया. द्वापार युगामध्ये देवदानवांच्या युद्धामध्ये मुचकुंद राजाने देवांना सहाय्य केले. मुचकुंद राजाच्या मदतीने देवांनी दानवांवर विजय मिळवला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी मुचकुंद राजास वर मागण्यास सांगितला. मुचकुंद राजा म्हणाला, सततच्या युद्धामुळे मी आता खूप थकलेलो आहे, मला निद्रेची खूप गरज आहे. तर मला तुम्ही असा वर द्या की माझी निद्रा कुणीही भंग करणार नाही, आणि जो कोणी माझी निद्रा भंग करेल, माझे नेत्र उघडताच तो नाश पावेल. यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी मुचकुंद राजास वर दिला की तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडेल. यथावकाश कृष्णाने याच वराचा उपयोग करून घेतला. काल यवन नावाचा राक्षस ज्यावेळी अतिशय त्रास देऊ लागला, त्यावेळी श्रीकृष्णाने कपटाने त्याला पळत पळत ज्या अंधेरी गुहेमध्ये मुचकुंद राजा झोपला होता त्या गुहेमध्ये आणले व आपले पितांबर मुचकुंद राजाच्या अंग फेकले. उपरणे अंगावर पडताच मुचकुंद राजा जाग आली, तर लागलीच तेथे काल यवन मुचकुंदाच्या नजरेसमोर दिसला. मुचकुंद राजाने आपले नेत्र उघडताच काल यवन क्षणात भस्मसात झाला. तर असा हा मुचकुंद राजा व काल यवन. मुचकुंद राजाची झोप मोडल्यामुळे त्या मुचकुंद राजाने इकडे तिकडे पाहिले, तर त्याला साक्षात श्रीकृष्णाचे दर्शन झाले. श्रीकृष्णाने मुचकुंद राजास पुनश्च वर दिला की तू पुंडलिक या नावाने पुनश्च जन्म घेशील. असा हा पुंडलिक जानुदेव व सत्या या दाम्पत्याच्या पोटी लोहदंड क्षेत्री म्हणजे आजच्या पंढरपूर क्षेत्री जन्मला. उत्तम संस्कार असूनही या पुंडलिकाचे अधम वर्तन होऊ लागले. त्याचा माता पित्यांना अतिशय त्रास व दुःख होऊ लागले. जानुदेव सत्या आता पुंडलिकाच्या या वागण्यास कंटाळले होते. एकदा काशीला जाण्यासाठी लोहदंड क्षेत्री एक जथा आला. जानुदेव व सत्य यांनी मनात विचार केला, आता आपण साक्षात काशी विश्वनाथालाच विचारू की इतके चांगले संस्कार देऊनही पुंडलिक अधम का निघाला. त्यामुळे ते दोघेही वृद्धावस्थेत काशीला जाण्यासाठी त्या जत्यात सामील झाले. इकडे पुंडलिकाला ही बातमी कळताच त्याला असुरी आनंद झाला. त्याने आपल्या पत्नीस बोलावून घेतले व म्हणाले, चल आता आपण दोघेच घरी आहोत, आपणही काशीला जाऊया. लागलीच त्याबरोबर त्याने आपल्या पत्नी खांद्यावर उचलून घेतले व ते दोघेही पंढरपूर काशीला जाण्यासाठी निघाले. मजल दजमजल करत काशीच्या वाटेवर असताना पुंडलिक एका धर्मशाळेत मुक्कामाला होता. दिवसभराची वाटचाल, थकवा, शीन यामुळे देखील पुंडलिकाला झोप येत नव्हती. तो
रात्रभर इकडून तिकडे कुशी पालटत होता. दिवसभराचा श्रम त्याला झोप येऊ देत नव्हता. निद्रादेवी त्याला काहीतरी वेगळेच खुणावत होते. धर्मशाळेत असता मुक्काम, पुंडलिकान लागे लोचन, उघडणार होते दालन भाग्याचे त्याच्या. भाग्योदय जवळ आला, पंथ आपोआप दिसला, भगवंताची अजब लीला, अतर्क जडमुडा. झोप येत नाही म्हणून पुंडलिक उठला, धर्मशाळेच्या बाहेर आला. जवळ त्याला एक आश्रम दिसला. नकळत तो तेथे गेला. एव्हाना पहाटेची लालिमा पूर्व क्षितिजावर येऊ लागली होती. त्याने दुरूनच त्या पहाटेच्या अंधारात 3 स्त्रिया येताना पाहिल्या. त्या लागलीच त्याच्या जवळून त्या आश्रमात जाताना दिसल्या. त्यावेळी त्याने पाहिले की त्या स्त्रिया खूपच मोठी दिसत होत्या. त्या स्त्रियांनी आश्रमात येताच झाडलोट सुरू केली, सडा समार्जन सुरू केले, तेथे रांगोळी काढली व पूजेची सर्व तयारी केली. या सर्व कालखंडामध्ये पुंडलिकाने एक गोष्ट लक्षात आली की या मलिन स्त्रिया हे सर्व काम करत असताना अतिशय हळूहळू तेजस्वी, तरुण व सुंदर दिसायला लागल्या. पुंडलिकास आश्चर्य वाटले. त्याने त्या स्त्रियांना त्यांचे काम आटोप्यावर विचारले. पुंडलिकाच्या या प्रश्नावर त्या स्त्रिया उत्तरल्या की आम्ही गंगा, यमुना व सरस्वती आहोत. तुझ्यासारख्या अपवित्र लोकांच्या स्पर्शाने आम्ही मलिन होतो, परंतु नित्य काम करून, पूजा अर्चेची तयारी, सडा समर्जन करून आम्ही येथे नित्य नूतन पवित्र होतो. या महापुरुषाची, कुकुट स्वामींची सेवा केल्याने आम्ही पवित्र पावन होतो. या लोकनद्यांच्या उत्तराने पुंडलिकास आश्चर्य वाटले. कोण असावा हा महात्मा? एकदा तरी आपण त्यास पाहावे. ज्या स्त्रिया मलिन असताना अतिशय पवित्र पावन झाल्या, त्याचे महात्म्य अतिशय उत्कृष्ट असावे. तेथेच उभा राहिला. दिवस उगवताच कुकुट स्वामींची तेजोमय मूर्ती त्याने दुरूनच पाहिली. त्यांच्या जवळ गेला. नमस्कार करून त्यांच्याशी काहीतरी वार्तालाप करावा म्हणून सहज विचारले, येथून काशी विश्वनाथ किती दूर आहे? यावर कुकुट स्वामी उत्तरले, मी नाही काशी देखिले, कधी विश्वनाथासी पाहिले, आज पावे तो कधी. काशी म्हणजे माझी माता, विश्वनाथ माझा पिता, अखंड त्यांची सेवा करिता क्षणभर न विसंबे. आई वडिलांची सेवा हाच जीवनीचा ठेवा, दुजा नाही भावा माझी या सकळ. कुकुट स्वामींच्या या उत्तरावर पुंडलिकास उपरती झाली. मनात विचार शलाका चमकली. विचारांचे चक्र सुरू झाले. त्या विचारांच्या चक्रातच तो धर्मशाळेत पोहोचला. आपल्या पत्नीला झोपेतून उठवून घडलेला सर्व प्रकार सांगितला व पश्चाताप दग्ध नजरेने आपल्या वडिलांना शोधायला निघाला. यथावकाश आई वडिलांना शोधून त्यांची माफी मागितली व त्यांना काशी विश्वनाथाचे दर्शन घडविले. या प्रकारानंतर त्यात आमूलाग्र बदल झाला. त्याने आई वडिलांना खांद्यावर घेऊन परतीचा प्रवास आरंभिला. लोहदंड क्षेत्री भीमातिरी कुटी उभारून त्यांची अखंड सेवा आरंभिली. पुंडलिकाच्या या मातृपितृ सेवेचा परिमळ सर्वत्र दरवळला, अगदी वैकुंठापर्यंत पोहोचला. विष्णू रूपी कृष्ण व लक्ष्मी रूपी रुक्मिणी ग्रह कलहाचे निमित्त करून दक्षिण प्रांती दिंडीर वनात भीमा तीरावर लोहदंड आगमन करते झाले. रुक्मिणीस शोधण्याचे करुण कारण द्वारकेहून आले स्वयं भगवान, भक्ताच्या मातृपितृ सेवे कारण आले श्रीकृष्ण भेटण्या. भक्त कुठल्याही संकटात नसताना, त्याने आर्त हाक मारलेली देखील नसताना भगवंत भक्ताच्या दारात हजर झाले. तो मातृपितृ सेवेत मग्न आहे हे पाहून तेथेच दरवाजात कटिकर ठेवून त्यास पाहत दुरून उभे राहिले. भीमात येता भगवान पुंडलिक देखिला सेवेत मग्न, व्यत्यय सेवेत येता क्षण म्हणून फेकिली वज्री. यावर उभा राहा म्हणे हरी, सेवा संपवितो माझारी, मातृपितृ देवता सारी माझ्या जीवनीचे. अशा प्रकारे पुंडलिकाने फेकलेल्या वज्रीवर, विटेवर भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. कटिकर ठेवून, समचरण ठेवून गेली 28 युगे. पुंडलिकाने देखील श्रीकृष्णाकडे हाच वर मागितला की तुम्ही येथेच चराचराच्या कल्याणासाठी येथेच विटेवर उभे राहा. आणि त्याबरोबर श्रीकृष्ण विटेवर अटल निश्चल उभा राहिला म्हणून त्यास विठ्ठल नामाभिमान लागले. पुंडलिकाच्या प्रेमाशी
श्रीकृष्ण झाले विठोबी, उभा विटेवर नामाशी पंढरपूर क्षेत्री. अशा प्रकारे भक्तदेव प्रेमाची प्रतिकृती असणार हे पंढरपूर. या पंढरपूर क्षेत्री गेली 28 युगे भक्तांची विटेवर उभा राहून वाट पाहणारा श्रीकृष्ण रूपी विठ्ठल आणि चराचराचा कृष्ण रंग घेऊन जगताला पंढूर म्हणजेच पांढरा रंग बहाल करणारा पांडुरंग ही पुंडलिकाचीच समस्त वारकऱ्यांना प्रसाद रूप देणगी. भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी, त्यांच्या प्रसादे तरले जडजीव उद्धरले, तोची प्रसाद आम्हासी विटेवरी ऋषिकेशी. या पुंडलिकाच्या पांडुरंगाची आता आपण माहिती करून घेऊया. प्रारब्ध संचित विठ्ठल दैवत, कुळी उगवत भाग्य योगे. बहुत सुकृताच्या प्रारब्धाने प्राप्त होणारा हा विठोबा संत एकनाथ महाराज म्हणतात, 25वा श्री विठ्ठलू 24 वेगळा तयाचा खेळू गे माये. कारण हा पांडुरंग, हा विठोबा 24 वेगळा व सहस्र आहे असा याचा अर्थ. भगवान विष्णूंची दशावतार आपणास माहित आहे. त्यात मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध व कल्की अवतारांचा समावेश आहे. परंतु भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये या व्यतिरिक्त अजून 14 नावे आढळतात. ते म्हणजे सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, नर, नारायण, वेनपुत्र, ऋषभ, हयग्रीव आणि हंस. या 24 विष्णूंच्या अवतार यादीमध्ये विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नावाचा उल्लेख नाही. म्हणून हा अवतार 24 वेगळा किंवा 25वा. तसेच विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नावाचा उल्लेख विष्णू सहस्रनामात देखील नाही. म्हणून हा अवतार सहस्र आगळा. हा सर्व अवताराहून वेगळा पण सर्व अवतार ज्यात सामावलेले आहे असा तो जनसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा विठोबा. हे 24 मूर्तीचे उद्धरण सहस्रा माझी गहन, बाप रखमा देवी वरू 25वा 24वा मूर्ती वेगळा. असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सहस्रा आगळा 24 वेगळा या शब्दाची अर्थकोड करताना म्हणतात. या पंढरपूर क्षेत्राची देवता पांडुरंग आणि तीर्थ म्हणजेच चंद्रभागा. शंकर पार्वती गगनी फिरता, कृष्णे ग्रासिले उमा माता, त्रिशूल फेकुनी पाणी तत्व काढिले महादेवे. या जलाशयाची आठवण ठेवून भीमा आली धावून, करावया भगवंते चरण प्रक्षालन, चंद्र कोरली. भीमेची झाली चंद्रभागा, वाहती झाली पंढरीगा, पाप धुवून अंग संगा, भक्ता मोक्ष देई. पंढरपूर क्षेत्र भीमा नदीच्या उजव्या तीरावर आहे. तेथे पांडुरंग उभा आहे. आमची मिरास पंढरी, आमुचे घर भीमतीरी असे म्हणत वारकरी या चंद्रभागेला आपले बहीण मानतात. तिला ते प्रेमाने भीमा, भीमरथ्या, भीमरथी, भीमथडी अथवा भिवरा असेही म्हणतात. तिचे पावित्र्य अबाधित आहे. तिच्यात सर्व तीर्थांचे रूप एकवटलेले आहे. चंद्रभागेच्या पात्रात किनाऱ्यावर वाळूचे मैदान आहे. त्याला वारकरी वाळवंट असेही म्हणतात. याच वाळवंटात विठ्ठलाचे प्रेम भांडी संत नामदेव महाराज ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी असे म्हणत सर्व जडमूड जणांना एकत्र आणत. त्यात संत ज्ञानेश्वरादी भावंडे, चोखामेळा, जनी, सावता, सेना, सोयरा अशा 18 पगड समाजाचे प्रतिनिधी असतात. इतकेच काय, साक्षात पांडुरंग येथे येऊन कीर्तनात टाळी पिटत असे, नाचत असे, अगदी पितांबर गळाला तरी. जनाबाई एका आगात म्हणते, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला आता अभंग. अभंग बोलता बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचेनी छंदे विठो नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. असे वारकऱ्यांचे, संतांचे आणि अगदी देवांचेही महायोगपीठ चंद्रभागेच्या पात्रातील वाळवंट. चंद्रभागेच्या स्नानानंतर व भक्त पुंडलिकाच्या दर्शनानंतर आपण आता मुख्य मंदिराकडे प्रवेश करूया.
चोखोबांची समाधी, तदनंतर नामदेवाची पायरी व मग प्रत्यक्ष पांडुरंग भेट. थोडक्यात चोख मनाने नाम घेतले तर भगवंत भेट निश्चितच. या परमार्थाच्या पाया चढल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंग तुमची वाट पाहत उभा असतो. हा पंढरीचा पांडुरंग काम्य देवता नसून संसारी मातृदेवता आहे. हा विठोबा लेकुरवाळा आहे, आबाल वृद्धांचा मायबाप आहे. म्हणूनच समस्त वारकरी, संत, भक्त जीवनाच्या वास्तवाला साथ म्हणतात, तर पंढरीला माहेर म्हणतात. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माहेरचे वरदान फक्त स्त्रीलाच लाभलेले असते. त्याचे वर्णन शब्दांच्या पलीकडले असते. ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभी राहिलेली ही विठाई समस्त चराचराला माहेरपण देते. म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, माझी विठाई माऊली प्रेम पाना पाना येली. भगवान श्रीकृष्णांचा जन्म शकपूर्व 3263 श्रावण वद्य अष्टमी रोहिणी नक्षत्रावर बुधवारी झालेला. म्हणून या विठ्ठलाचा वार देखील बुधवारच. त्यामुळे या विठोबाचे भक्त बुधवारी या मार्गाहून, पंढरपुराहून आपल्या परतगावी सासरी जाण्यास कधी तयार होत नाही. माझी विठाई माऊली किती दिसांनी भेटली, संसाराच्या पसाऱ्यात थोडी मिळाली सावली. आता आपण ही पांडुरंगाची मूर्ती किती व कशी विलोभनीय आहे ते पाहूया. ही पांडुरंगाची मूर्ती स्वयंभू असून वालुकामय शिलेची आहे. तिची उंची साधारणतः 3.5 फूट आहे व ती दगडी विटेवर उभी आहे. या विटेखाली उलटे कमळ आहे आणि या विटेवर पांडुरंगाची मूर्ती समचरण उभी आहे. दोन्ही चरण समस्ती आहे विटेवर उपस्थिती, संकटातही असावे निश्चिंती, सांगे श्रीहरी भक्ता. पूर्वी या विठोबाला मिठी घालून भेटता येते, परंतु काही अघटित घटनांमुळे ही पद्धत आता बंद झाली. तरी पण आपण या भगवंताचे चरण स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. जेव्हा आपण या चरणांना स्पर्श करतो तेव्हा आपल्या ध्यानात येते की विठोबाच्या डाव्या पायावर एक खळगा आहे. तो खळगा मुक्तकेशी नावाच्या रूपगर्वितेच्या अहंकाराशी निगडित आहे. मुक्तकेशी नावाची एक दासी होती. तिला आपल्या रूपाचा, कोमलतेचा खूप गर्व झाला. या गर्वाचे हरण करण्यासाठी पांडुरंगाच्या दर्शनाला ती जेव्हा आली, तिने जेथे आपल्या हाताचा स्पर्श केला त्या चरणाच्या जागेवरून रक्त येऊ लागले व पांडुरंगाने तिला सिद्ध करून दिले की कोमलता फक्त तुझ्यात नसून चराचरात आहे. जेथे मुक्तकेशी स्पर्शी त्या चरणी खळगे पडले, मुक्तकेशी गुड उमगले, कोमल तू पांडुरंगा. या गर्वहरणाची खून अद्यापि मिरवी भगवान, देखता नीट चरण दृष्टीस येईल. या पांडुरंगाचे दोन्ही हात कमरेवर असून भवसागराची खोली या कमरे इतकीच आहे असे तो समस्त भक्तगणांना सांगत असतो. या अवतारात त्याच्या हातात कुठलेही शस्त्र अस्त्र नाही किंवा त्याचा हात वरदायक स्थितीत देखील नाही, कारण तो फक्त भक्तीचा, प्रेमाचा भुकेला आहे. त्यामुळे तो आपल्या भक्तगणांना म्हणतो, तू फक्त भरल्या हृदयाने ये, वर्षातून एकदा तरी मला भेटायला पंढरपूरला ये. येताना फूल, फळ, पैसा, सोनं, हार काही आणू नको. येण्यासाठी नवस देखील बोलू नको, कारण दिल्या घेतल्याचा मी नाही, सांगतसे नवलाई, प्रेम हृदय भरून तू येई, भेटण्या फक्त एकदा. दिगंबर बाळवेशात उभ्या असणाऱ्या विठोबाच्या पाठीवर शिंके आहे, कमरेला मेखला, बाजूला बाजूबंद, तर समुद्र मंथनातून निघालेला कौस्तुभमणी धारण केलेला आहे. विठोबाच्या छातीवर श्री वत्सलांचन आहे. या मागील एक कहाणी. एकदा सर्व ऋषींमध्ये चर्चा सुरू झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवात श्रेष्ठ कोण? त्यांची परीक्षा घेण्यासाठी सर्व ऋषीगण निघाले. प्रथम ते ब्रह्मदेवाच्या राजमहालात आले. त्यांनी ब्रह्मदेवाला क्रोध कसा उत्पन्न होईल हे पाहिले. त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार न करताच तेथे जाऊन बसले. ब्रह्मदेवाने पाहिले ऋषीवरांनी आपल्याला नमस्कार केला नाही. ब्रह्मदेव क्रोधित झाले. ते त्यांना शाप देऊ लागले. तितक्यात ती सर्व यात्रा पुढे
भगवान शंकराकडे कैलासावर गेले. तेथेही त्यांनी तेच केले. भगवान शंकर वंदन नमस्कार न करताच आगमन करते झाले. यथावकाश भगवान शंकर देखील क्रोधित झाले. पुढे ही विष्णू की यात्रा आली. लक्ष्मी होती समीप बैसली. ऋषीवरे नाही नमस्कारिली. कमलापती नारायणा. क्रोध येत नाही पाहून आता प्रहार करी दारुण. छाती पुढे करून भगवान उभे राहिले आदरे. भगवान विष्णू क्रोधिष्ठ न होता आदरा ऋषीवरांना म्हणाले, तुमच्या नाजूक चरणांना मी कष्ट दिले, दुखावले, त्याबद्दल मला माफ करा. या घटनेची आठवण तुमच्या लता प्रहारात खून मी छातीवर अभिमानाने मिरवेल व त्यावर ही चंचला लक्ष्मी स्थापन करेल. असे हे भगवान श्री विष्णूंचे ऋषींच्या अर्थ स्थापन केलेले श्री वत्सलांचन. या विठोबाच्या कानात मकर कुंडले असून गळ्यात तुळशीहार आहे. पांडुरंगास तुळशीची बहुप्रीती. सत्यभामेचे गर्वहरण करताना श्रीकृष्णाची जी सुवर्ण तुला नारद मुनींच्या सांगण्यावरून झाली, ती रुक्मिणी मातेच्या 2 सुवर्ण तुलसी दलांनी भारंभार झाली. अशी ही तुळशी. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. सौभाग्याचे प्रतीक असलेले मंगळसूत्र म्हणजेच सुवासिनी. अगदी तसेच पांडुरंगाचे प्रतीक तुळशीमाळ असलेला हा वारकरीच. घरासमोर तुळशी वृंदावन व गळ्यात तुळशी माळा हा वारकरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कासेसी दिव्य पीतांबर, गळा तुळशी मंजिऱ्याचे हार. या पांडुरंगाच्या डोक्यावर कंगोरेदार मुकुट असून त्यावर शिवलिंग असल्याचे वारकरी मानतात. विठोबाने शिरी वाहिला देवर आणा असे समर्थ रामदास म्हणतात. तर विष्णू सहित शिव आणिला पंढरी, केले भीमाती तेथे असे संत निवृत्ती महाराज म्हणतात. पंढरपूरचे प्रथम वारकरी कैलास निवासी भगवान शंकर जेव्हा पांडुरंगाला भेटायला पंढरपूर क्षेत्री आले, तेव्हा मोठ्या आदराने या विठोबाने महादेवाला मस्तकी धारण केले. म्हणून ते शिवलिंग. असाच हा हरिहराचा ऐक्य असणारा परमात्मा पंढरपूर क्षेत्री वास करून उभा आहे. त्याचा साक्षात्कार संत नरहरी महाराजांना पांडुरंगाच्या कमरेची मेखला बसताना झाला होता. अशा या दिगंबर गोपवेशधारी कटीकर ठेवून समन्यस्त पादम पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर वारी त्याच्या समोर येतो. दोन्ही कान हातात धरून 2 उंच उड्या मारतो व चुकलं मापलं माफ कर, घरी सम तुझी नजर माझ्या संसारावर ठेव व पुन्हा पुढच्या वर्षी भेटायला येईल असे वचन देत तो रुक्मिणी मातेचे दर्शन घेतो व रावळाच्या बाहेर येऊन सर्वत्र जनमानसात चराचरा पांडुरंग पाहतो. पंढरपुरासी लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. पंढरपूरच्या या अखंड पाय वाटेने आतापर्यंत संत नामदेव, संत ज्ञानेश्वरादी भावंडे, संत भानुदास, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, संत बंका, कान्होपात्रा, जनाई, चोखामेळा, बहिणाबाई, संतनाथ, संत तुकाराम असे कितीतरी 18 पगड समाजाचे प्रतिनिधी गेलेले आहेत, जात आहेत व जाणार आहेत. येथे जातपात, पुरुष, पैसा अडका, लहान थोर यांना थारा नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल या गजरात भावभक्तीच्या या मंदिरावरील भगवी पताका मोठ्या डौलाने सामाजिक ऐक्याचा, बंधुभावाचा मंत्र देत आहे. अशा या भक्ती प्रवाहात पुंडलिकाबरोबरच सर्व संतांचे देखील खूप मोठे योगदान आहे. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. जनधन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. संत ज्ञानेश्वरांनी घातलेल्या भक्कमायाच्या आधारावर हे महाराष्ट्र भागवत धर्म मंदिर वारकरी संप्रदायाची इमारत आजही सुस्थितीत उभी आहे. वारकऱ्यांचा हा मार्ग ज्ञानेश्वरादी संतांनी घालून दिलेल्या मार्गाने स्थित आहे. ज्ञानेश्वर माऊली रचित ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंग, त्रिपाठ, मुक्ताई रचित ताटीचे अभंग, संत नामदेवांचे कीर्तन, एकनाथ तुकारामांची गाथा या वारकऱ्यांचे दीपस्तंभ आहे. या इतर सर्व संतांनी वारकऱ्यांच्या जीवनाचा
प्रत्येक टप्पा चैतन्यमय करून ठेवलेला आहे. या संतांनी आध्यात्मिक क्रांती बरोबरच सामाजिक उन्नयन देखील यशस्वीपणे केले. जातीयतेच्या चौकटी तोडत एकनाथांनी गावाच्या सीमा गावाबाहेर नेल्या. संत भानुदासांनी विजयनगरच्या राजाश्रयातून पांडुरंगाची सुटका केली. चोखामेळा, सोयरा, कर्ममेळा, बंका, निर्मळा या तत्कालीन समाजव्यवस्थेबाहेरील अशिक्षित कुटुंबाने, कानोपात्रा गणिकेने, सेना न्हाव्याने, सावता माळ्याने, गोरा कुंभाराने, दासी जनीने आपल्या अभंग काव्याद्वारे या विठोबाला अगदी आजपर्यंत घट्ट बांधून ठेवले. ही पांडुरंगाची लेकरं या अनादी अनंत वाटेवरून पुंडलिक हरिविठ्ठलच्या गजरात भगवी पताका उंचावत वाटचाल करीत आहे आणि पुढेही करत राहतील. म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, म्हणूनी उडा घ्यारे वाट, ठाका पंढरी वैकुंठ, येर वावगे काय कष्ट, ब्रह्मी भेट पंढरी. या वारकऱ्यांच्या प्रवाहाविषयी आता आपण थोडीशी माहिती घेऊया. महाराष्ट्रात वारकरी धर्माचे जे संत सत्पुरुष मानले जातात त्यापैकी संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ व तुकाराम हे प्रमुख वारकरी संत चतुष्ट. वारीची सामूहिक साधना ही त्यांची एक महाशक्ती ठरली. आज लाखांच्या संख्येत देवाच्या भेटीसाठी निरपेक्ष यात्रा करणारा, काही सुनिश्चित सदाचार नियमित करणारा हा एक वैशिष्ट्यपूर्ण व लोकस्वीकृत संप्रदाय आहे. वारकऱ्यांनी कधी राजाश्रयाची कास धरली नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजरा विनम्रपणे नाकारला. अध्यात्म, तत्वज्ञान आणि व्यवहार या त्रयींची सांगड घालणारा हा विठोबा आपल्या भक्तांच्या जीवनात ईश्वरी प्रेमाची अनुभूती देऊन त्यांचे जीवन समृद्ध करतो. पंढरीच्या वारीची सुरुवात नेमका कधी झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी संत नामदेव व संत ज्ञानदेव यांच्या घराण्यात पूर्वपार ही वारी होती असा उल्लेख आढळतो. पंढरपूरची वारी म्हणजे मराठी संस्कृतीचे विलोभनीय स्वरूप आहे. लोकमानसांची आणि लोकप्रवाहाचे सांस्कृतिक मानस या वारीतून प्रकट होते. कोणत्याही निमंत्रणाशिवाय हा लोकसागर तयार होतो. त्याचे नियंत्रण श्रद्धायुक्त भक्तीमुळे तयार झाले असते. जनप्रवाहात एकरूप झालेला भक्त द्वैत विसरून अद्वैताच्या वाटेने चालत असतो. समूहाशी तो एकरूप झालेला असतो. डॉक्टर इरावती कर्वे या वारीविषयी म्हणतात, ज्या देशातील लोक वारी करून पंढरीला येतात तो देश म्हणजे महाराष्ट्र. पंढरीची वारी जयाची या कुळी, त्याची पायधुळी लागो मज. वारी वारकरी यांचे नाते अतूट आहे. वारी म्हणजे एरझारा अथवा चक्रा मारणे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असे आहे की तेथे एकदा गेलेला व्यक्ती पुनश्च जातच राहतो आणि यातूनच त्याची वारी सुरू होते. पंढरीसी यावे, जीवनमुक्त व्हावे. काही कुटुंबाची तर ही कुल परंपरा आहे आणि वारकऱ्यांना खाऊ पिऊ घालणे हा त्यांचा कुलाचार आहे. पंढरीची वारी हा विषय वेगळ्या चिंतनाचा होईल. आज विषयांतर होऊ नये म्हणून थोडक्यात याविषयी. देहरूपी पंढरीत वास्तव्यास असणाऱ्या पांडुरंगाचे दर्शन घेणे म्हणजेच वारी. आपल्या नित्याच्या दिनचर्येतून काही एक वेळ निश्चित करून सर्व इंद्रिय अंतर्मुख करून आपल्या अंतरात्म्याचे, तेथे वास्तव्यास असणाऱ्या विठोबाचे दर्शन घेणे म्हणजे पंढरीची देहरूपी वारी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. वारकरी हे नामाभिमान प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीला वर्षातून एकदा तरी पंढरपूरची नित्य वारी करावी लागते. वारी ही वारकरी होण्याची पहिली अट. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो हे वचन वारकऱ्याला पाळावेच लागते. कुठल्याही संकटात तो पांडुरंगापासून विभक्त होत नाही, म्हणून तो त्याचा भक्त. वारकरी वारीला गेलेला तरी पाहावा, नाही तर मेलेला तरी ऐकावा. पंढरीच्या वाटेवर मृत्यू आला तर वारी पावली असे म्हणतात, परंतु वारी कुठल्याही प्रसंगात चुकता कामा नये ही वारकऱ्यांची जीवनव्रत. या वारीचे व्रत घेतलेल्या व्यक्तीस तुळशी माळ ही घालावी लागते. मग तो वाऱ्याबरोबर माळकरी देखील होतो. पांडुरंगाला प्रिय तुळशी, त्यामुळे त्याचे भक्तही ती परिधान करतात. ज्या वस्तूवर तुळशी आपण अर्पण करतो ती वस्तू आपली राहत नाही, ती भगवंताची होते. येथे तर वारकरी जिवंतपणीच आपला देह तुळशीमाळ घालून पांडुरंगाला अर्पण करतात. ही तुळशीमाळ एखाद्या सद्गुरूकडून
ज्येष्ठ वारकऱ्याकडून घातली जाते. अगदीच काहीही नसेल व आपली प्रगल्भ इच्छा असेल, माऊलींच्या समाधीवर, पांडुरंगाच्या चरणावर, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा या ग्रंथावर ठेवून देखील माळ घालता येते. काही वारकरी तर कुठल्याही स्थितीत माळ गळ्यातून काढत नाही. कधी तुटलीच तर नवी माळ मिळेपर्यंत अन्नाचा कणही घेत नाही. वारकऱ्याचे अजून एक आभूषण म्हणजे कपाळी गोपीचंद व बुक्का. भगवान श्रीकृष्णाच्या निधनाची वार्ता ऐकून सर्व गोप गोपींनी ज्या तलावात आपला त्यागला, त्याच तलावाच्या मातीपासून, गोप गोपींच्या देहापासून तयार झालेला गोपीचंद वारकरी मोठ्या श्रद्धेने आपल्या भाळी धारण करतो व त्यावर बुक्का लावतो. आम्हा अलंकार, मुद्रांचे शृंगार, तुळशीचे हार वाहू कंठी. वारकऱ्यांच्या जीवनामध्ये शाकाहार व एकादशी यांचे अमूल्य स्थान आहे. सात्विक आहार सात्विक विचार देतो ही त्यांची दृढ धारणा. एकादशी हे त्यांनी स्वीकारले व्रत. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. जास्तीत जास्त वेळ भगवंताच्या जवळ राहणे म्हणून हा उपवास. 10 इंद्रिये व आखे मन हे भगवंतांना अर्पण करणे म्हणजेच एकादशी. दशमीच्या दिवसापासूनच एकभुक्त राहावे, एकादशीचा उपवास करावा, द्वादशीला उपवासाची पारणे करून तो सोडावा, हा एकादशीचा नियम. शुक्ल व कृष्ण पक्षातील दोन्ही एकादशी, तसेच आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री एकादशी या सर्वांचा या एकादशी व्रतामध्ये समावेश होतो. या एकादशी संदर्भात ठाकूरबुवा या संतश्रेष्ठ वारकऱ्याच्या घोड्याची कथा वारकऱ्यामध्ये खूपच प्रसिद्ध आहे. बुवासाहेब ज्या घोड्यावर बसून वारी करत, तो घोडा सुद्धा एकादशी व्रत करीत असे. एकदा पंढरपूर येथे वारीच्या वाटचालीत 2 एकादशीच्या तिथी आल्या. त्यामुळे कधी एकादशी आहे हा प्रश्न पडला, ज्यावर ठाकूरबुवा म्हणाले, त्या घोड्याला चणा खाऊ घाला, आपोआप उत्तर मिळेल. घोड्याने आज जर चणा खाल्ला तर खुशाल समजा की एकादशी उद्या आहे, आणि त्यावर हुकूम तसेच घडले. थोड्यात पांडुरंगाच्या वाटेवर संतांच्या सहवासात पशु देखील परमात्म्याचा वाटसरू होतो. अनंत व्रताची या राशी पाया लागती एकादशी. या वारकऱ्यांची जीवनवाणी म्हणजेच कुणाही जीवाचा न घोडो मत्सर. परंतु हे वारकरी कसे असतात हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगातून अतिशय सुंदरतेने सांगतात. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण व्रजास भेदू ऐसे. तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानू काठी. थोडक्यात भक्ती, नीती आणि कृती यांचा समन्वय साधून परमार्थ घडवणारी जीवन प्रणाली म्हणजेच पांडुरंगाचे वारकरी होय. आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. त्यांना आपण नवविध भक्ती असे म्हणतो. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्यम, आत्मनिवेदनम. वारकऱ्यांमध्ये कीर्तन व भजन यांना खूप महत्व आहे. पांडुरंगाजवळ जाण्याचा हा सोपा मार्ग त्यांना संत श्रेष्ठांनी दिलेला. टाळ, मृदुंग, वीणा या वाद्यांच्या गजरातून अभंग, ओव्या, गवळणी, लंगडा, पांगुळ, वासुदेव, फुगी, हमामा यांच्या माध्यमातून हा परमार्थाचा सोपान वारकऱ्यांना विठोबापर्यंत सहज सुलभतेने घेऊन जातो. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. लावणी मृदुंग, श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. कधीही भंग न होणारी काव्यकृती म्हणजे अभंग. अभंग गाणे व अभंग होणे हे वारकऱ्यांचे वैशिष्ट्य. ज्ञानेश्वर माऊलींपासून संत निळोबा रायांपर्यंत संत परंपरेने आत्मानुभूतीच्या अभिव्यक्तीसाठी अभंगाचेच माध्यम वापरले. अभंग म्हणजे वारकऱ्यांचे उपनिषद. अभंग हा मराठी शारदेचा अभंग ठेवा आहे. अभंगाबरोबरच ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीतील ओवी व इतर श्री संतांच्या त्यावरील लोकगीतातील ओव्या वारकऱ्यांची काव्य शारदा साधना आहे. भक्तीचे पावित्र्य, तरल कल्पना, अलंकार, हृदयाची भावना यामुळे ओवी ही भक्ती संप्रदायाची शब्द व भाव संपदा ठरली आहे. अगदी ओवी अभंगाबरोबरच वारकरी साहित्यात गवळण, भारुड, वासुदेव, आंधळा, पांगोळ अशा साहित्य प्रकारांही अप्रतिम महत्व आहे. ही साहित्य संपदा बहरते दिंडीच्या वारीच्या वाटचालीत.
वाखरीच्या रिंगणात फुगडीत हमामा या खेळात खेळ मांडी यल्ला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान केले पावटणी एक एका पायी लागती रे. वारकरी जीवनाची प्रस्थानत्रयी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे भागवत व संत नामदेव तुकाराम आदी संतांची अभंग गाथा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. 12ही महिने ही प्रस्थानत्रयी वारकऱ्यांच्या घरात नंदादीपासारखी दिवत राहते. त्याबरोबरच नित्य संध्याकाळी हरिपाठ म्हणणे ही त्याची त्रिकाल संध्या असते. करा हरिपाठ धरा पंढरीची वाट कुंडलिकाची पेठ सोपी आहे सर्वांशी. वारकरी हरिपाठ ही सामूहिक उपासना मानतात. अभंगाच्या चरणातील पहिला अर्धा एक जण म्हणतो व उरलेला अर्धचरण इतर सर्वजण म्हणतात. प्रत्येक अभंगात पुढे म्हणणाऱ्याची पाळी बदलते. बाजूचा लगेच पुढचा अभंग उचलतो. त्यामुळे हा हरिपाठ न रहता मुखपाठ होतो. हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांबरोबरच इतर संतांचा देखील आहे, परंतु बहुतांशी हरिपाठ म्हणजेच माऊलींचाच हे समीकरण आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या, असं साधं सोपं तत्वज्ञान माऊलींनी सांगितलं आहे. परंतु पुढे ते एक चेतावणी देतात, रिकामा अर्धघडी राहू नको. हरिपाठ म्हणजेच नामपाठ, नामस्मरण, नामसंकीर्तन होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे संपूर्ण हरिपाठात नामस्मरणावर भर दिलेला आहे. भक्ती मार्गातील ही सर्वात मूल्यवान पायरी आहे व आचरणात आणण्यास तुलनेत सोपी पायरी. नामयाची दासी जनाबाई म्हणते, दळिता कांडिता तुझ गायीन अनंता न विसंबे क्षणभरी तुझे नामगा मुरारी नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर. खर तर नामस्मरण हे परमार्थ मार्गाचे सोलीव सोपे. पूजा अर्चा, पुरोहित, साधन, योग, तपश्चर्या, नवस, उपवास यांची काही आवश्यकता नसते. स्थळ, वेळ, काळ यांचे बंधनही नसते. याचा उल्लेख वैश्वानर संहितेत आलेला आहे. न देश काल नियम शौचा शौच विनिर्णय. म्हणूनच संतश्रेष्ठ नरहरी महाराज म्हणतात, नाम अमृत हे सार हृदय जपा निरंतर. तर हे नाम रामकृष्ण हरी हा बीजमंत्र असो, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल अथवा ज्ञानदेव तुकाराम असो, शेवटी विठ्ठल विठ्ठल नाम सदा ज्याचे मुखी तोच तिन्ही लोकी सर्व काळ सुखी. म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज या विठाई माऊलीकडे मागणे मागताना एकच मागणे मागतात, न लगे देवा तुझे आम्हाशी वैकुंठ सायुज्यता पद न लगे मज. तुझे नाम मज सर्व काळी मागणे वनमाळी हेची तुझ. अशा या पांडुरंग परमात्म्याचे महात्म्य किती वर्णिले तरी ते दशांगुळे उरणारच. कारण सहस्र मुखांचा वर्णिता देख तोही झाला तळी तल्पक थोर थोराई पडले अटक एक मुखे काय वर्णू. अंबर आहे किती विती हेही गणवेल रमापती परी तुझे गुण निश्चिती न वर्णवित कोणाते. म्हणून शेवटी पांडुरंगाकडे एकच मागणे मागतो, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आनिक दर्शन विठोबाचे हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे. ओम विश्वरूप स्वरूपाय विश्वव्यापी स्वरूपिणे विश्वंभर स्वमित्राय विठ्ठलाय नमो नमः. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद. पंढरपूर तीर्थक्षेत्र वारकरी संप्रदाय व पांडुरंगाबद्दल खूप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. सर्व उपस्थितांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. खूपच सुंदर माहिती आपण दिलेली आहे. उद्यापासून आपण रात्री 8 वाजता झूम ॲपद्वारे डॉक्टर दीपाताई कुसाळकर यांचे तत्वार्थ रामायण ऐकणार आहोत. डॉक्टर दीपाताई आपल्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तत्वार्थ रामायणाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. डॉक्टर दीपाताई आहेत?
डॉक्टर नाही नाही सॉरी आहेत हा डॉक्टर दीपाताई थोडा तत्वार्थ रामायणाबद्दल माहिती द्यावी. एक मिनिट. नाही नाही बहुतेक त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय नाही त्यामुळे मगाशी होत्या त्या लेफ्ट काहीतरी नेटचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय काहीतरी आणि ते बाहेर होत्या त्यामुळे त्यांना काहीतरी कामानिमित्त. ठीक आहे उद्यापासून आपण तत्वार्थ रामायण ऐकणार आहोत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. परत एकदा मी डॉक्टर सुनील मस्के यांचं मी आभार व्यक्त करतो. खूप जणांचे मेसेज पण यायला लागलेत त्याच्यावर की खूप सुंदर माहिती मिळालेली आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. भेटूयात. जय श्रीकृष्ण. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.